आज माझ्यावर अविश्वासाच्या बाजूने अविश्वासाच्या विरुद्ध असे मतदान झाले आमच्या गावामध्ये। मी गोंडखेड गावाचा लोकनियुक्त सरपंच होतो, त्यामुळे बॉडीतून कमी न होता, सदस्यातून कमी नव्हता, लोक गावांच्या मतामुळे कमी होऊ म्हणून आज मतदान झालं। त्या मतदानामध्ये लीड किती आपली 396 मतांनी मला गावकऱ्यांनी विजयी करून दिलं। त्याबद्दल मी गावकऱ्यांचे आभार मानतो व गावाने मला मोठी जबाबदारी दिली, दुपटीनं जबाबदारी दिली। आता दुपटीनं काम करण्याची हिंमत माझ्यामध्ये येऊ आणि मी गावाचे ऋण फेडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। ग्रामपंचायत गोंडखेड थेट सरपंच यांचे अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने आज मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून प्राधिकृत अधिकारी म्हणून तहसीलदार जामनेर यांना या विशेष ग्रामसभेसाठी प्राधिकृत करण्यात आलेले होते। यापूर्वी या थेट सरपंच अनुषंगाने जी आज अविश्वास ठरावाची नोटीस दाखल झालेली होती, तर यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीमध्ये तो ठराव देखील ग्रामपंचायत सदस्यांच्या सहमतीने तो त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता। थेट सरपंचाच्या लोकनियुक्त किंवा थेट सरपंचाच्या अनुषंगाने आपल्याला पुन्हा ग्रामसभेमध्ये देखील अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने संमती आहे किंवा संमती नाही या अनुषंगाने संपूर्ण ग्रामसभेचं मतदान देखील माननीय राज्य निवडणूक आयोग तसेच ग्रामविकास विभाग यांच्याकडील 15 मार्च 2020च्या पत्रानुसार त्याप्रमाणे निर्देश दिलेले आहेत। या पत्राच्या निर्देशानुसार मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांनी या विशेष सभेचं आयोजन आज दिनांक 17 रोजी करण्यासंदर्भात आदेश केलेले होते। या अनुषंगाने या गोंडखेड ग्रामपंचायतीचे जे एकूण 1642 मतदार आहेत, तर याच्यासाठी 2 मतदान केंद्रावर यादी भाग क्रमांक 122 आणि 123 या दोन यादी भागासाठी 2 स्वतंत्र मतदान केंद्रावर संपूर्ण ग्रामसभेच्या मतदारांचं मतदान हे या ठिकाणी आज घेण्यात आलं। 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येऊन तर नंतर मतदानाची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी थांबवण्यात आली आणि नंतर मतमोजणीची प्रक्रिया लगेच सूचनेनुसार आपल्याला करायची असते यामध्ये। तर त्याप्रमाणे मतमोजणी करून मतमोजणी अंती या ग्रामसभेमध्ये जे एकूण 1374 जे मतदान झालेलं आहे, तर यामध्ये संमती आहे या बाजूने झालेलं मतदान 482 आहे, तर संमती नाही असे झालेले मतदान 836 आहे आणि एकूण अवैध मतदान जे आहे ते 56 मतदान आहे। तर अशा प्रकारे संमती नाही या बाजूने जास्त मतदान झालेलं आहे 836। यामुळं या गोंडखेड ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत विठ्ठल विश्वनाथ सोन्ने यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव संमती नाही यासाठी 836 हे जास्त मतदान पडलेलं असल्यामुळं त्यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव हा ग्रामसभेच्या मतदानाअंती फेटाळण्यात आल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि तदनंतर या ग्रामसभेचं कामकाज विशेष ग्रामसभेचं कामकाज संपल्याचं जाहीर करून उपस्थितांचे आभार या ठिकाणी मानण्यात आलेले आहे। धन्यवाद। बोलता का टीव्हीवर बोलताय? चालू ठेवा।
तुमची माहिती द्या तुम्ही सांगा.